तव दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशपर काव्याचा विचार आपण सध्या करतो आहोत. संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थांच्या वाङ्मयाचा, त्यातल्या अनेक आयामांचा परिचय अभ्यासार्थींना व्हावा, जनसामान्यांना व्हावा, म्हणून आपण हा उपक्रम चालवलेला आहे. परवा आणि काल आपण मिरज मठाच्या नंतर झालेल्या मठपती श्री वेणा स्वामी आपल्या सासरी लहान वयामध्ये समर्थांची भेट झाली, त्यांचं दर्शन झालं. त्यांनी विचारलेले प्रश्न 25 प्रश्न आणि त्या प्रश्नांना समर्थ रामदास स्वामींनी दिलेली उत्तरं ही 2 भागामध्ये आपण काल पाहिलं. आपण मध्यंतरी एकदा पत्र शंभू राजा संभाजी महाराजांना लिहिलेलं समर्थ रामदास स्वामींनी पत्र ते पाहिलं. सध्या उपलब्ध असलेल्या वाङ्मयामध्ये, लिखित पुराव्यामध्ये 2 पत्र समर्थ रामदासांची संभाजी राजांना गेलेली आहेत. त्यातलं एक पत्र गद्यपत्र आहे आणि दुसरं हे पद्यपत्र आहे. पद्यपत्र आपण पाहिलं, संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दरम्यान समर्थ रामदासांनी ते पत्र लिहिलेलं आहे. ते 1682 मध्ये पत्र लिहिलेलं आहे. त्यापूर्वी
1681 मध्ये समर्थ रामदासांनी एक गद्यपत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्राला 11 मुद्द्यांचं पत्र असं इतिहासामध्ये समर्थ संप्रदायामध्ये त्याचा उल्लेख होतो. 11 मुद्द्यांचं समर्थांचं संभाजी राजांना लिहिलेलं गद्यपत्र जे साधारण 1681 मध्ये लिहिलेलं आहे. आपण पाहिलं मध्यंतरी शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला जाऊन आल्यानंतर पन्हाळगडावर संभाजी राजांना भेटले. संभाजीराजे जवळपास 2.5-3 वर्षानंतर 4 वर्षानंतर साधारण पिता आणि पुत्राची गाठभेट झाली. एक वेगळ्या संस्कृतीमध्ये 1.5-2 वर्ष संभाजी महाराजांना काढावी लागली. गेले ते मोठ्या हुरूपाने, पण त्यांची तिथं अत्यंत मानसिक उत्तरओढ झाली आणि दिलेर खानावर ते चालून गेले अथणीला, कर्नाटकात. कारण दिलेर खानाने असा आदेश दिला, सगळी घरं पेटवून द्या, सगळ्या पुरुषांची कत्तल करा आणि स्त्रियांचा उपभोग घ्या. असं आपल्या सैन्याला सांगितल्यानंतर संभाजी राजांना ते पटलं नाही. ते दिलेर खानाला बोलायला गेले. त्यामध्ये तिथं हमरीतुमरी झाली आणि अक्षरशः दोघं एकमेकांना भिडले असते. आणि ही कुणकुण म्हणजे आपल्या लक्षात येईल की एक पिता म्हणून शिवाजी महाराज किती बारकाईनं संभाजी राजांकडे लक्ष देऊन होते. संभाजी राजांना काही सुधार बसेल म्हणून गडावरही पाठवलं, परंतु ते गडावरून निघाले. मी आपल्याला मागे म्हणालो की जर त्या काळामध्ये समर्थ रामदास स्वामी जर सज्जनगडावर असते तर आपला इतिहास काही वेगळा झाला असता. समर्थ गडावर नव्हते. संभाजीराजे आपल्या पत्नीसह माहुलीला पर्व काळ आला आहे, स्नानासाठी जातो म्हणून निवडक लोकांसोबत, निवडक रामदासी आणि निवडक सैन्य, बाकी सगळी फौज त्यांनी गडावरच ठेवली. ते गेले. तिकडून दिलेर खानाने पाठवलेली रसद आली. त्या तुकडीसोबत संभाजीराजे जात असताना सैनिक त्यांच्या मागे जेव्हा जाऊ लागले, रामदासी जेव्हा त्यांच्या मागे जाऊ लागले, तेव्हा संभाजीराजे म्हणाले, जीव प्यारा असेल तर सज्जनगडावर निघून जा. अशी धमकी दिल्यानंतर काय करणार? आणि त्यानंतर ते दिलेर खानासोबत राहिले. 1.5-2 वर्षाचा काळ गेला, पण ती सगळी यावनी संस्कृती, अत्याचारी संस्कृती, मानसिक विकृतीनं पछाडलेली संस्कृती, ही सगळी लोक राक्षसी, हैवान अशा वृत्तीनं वागणारे संभाजीराजे काही तिथं टिकले नाहीत, राहिले नाहीत. आणि महाराजांची जी तुकडी होती संभाजीराजांच्या बरोबर, ती त्यांना निहाळीत होती की हे आज ना उद्या फुटणार आहेत. मग त्यांना इथून सुखरूप स्वराज्यात कसं न्यायचं त्याची तयारी म्हणून ही सगळी तुकडी काम करत होती. आणि बरोबर अथणीतून निघाल्याबरोबर ही तुकडी त्यांना बोलली, भेटली आणि त्यांच्या निगराणीमध्ये, संरक्षणामध्ये कोल्हापूर आणि तिथून पन्हाळ्यावर संभाजीराजे येऊन पोचलेले आहेत. 1678-79 दरम्यानचा हा काळ आहे. राजे शिवाजी महाराज त्यांना म्हणाले की तुमच्या दोघांमध्ये 2 भावांना मी 2 राज्य देतो. तेव्हा संभाजीराजे म्हणाले, आपल्या चरणांजवळ बसून
आपल्या चरणांचं चिंतन करी दूध भात खाऊन आम्ही राहू. वडिलांबद्दल किती अपार स्नेह, आदर आणि श्रद्धा आहे. राजे पन्हाळ्याहून निघाले. ते रायगडावर गेले. राजारामांचा विवाह झाला, पण त्या विवाहाला संभाजीराजे काही उपस्थित राहू शकले नाहीत. ते तिथं थांबले आणि त्यानंतर मग त्यांना दुखण्याने घेरलं, आजारी पडले. आपल्याला कदाचित स्मरण असेल, त्या काळामध्ये औरंगजेबाचा मुलगा अकबर तो संभाजीराजांना येऊन मिळालाय, बापाशी भांडण करून आला. मग आता कदाचित याची काही चर्चा किंवा याची काही शंका म्हणून संभाजीराजांनी काही समर्थांकडे विचारणा केली नसेल असं नाही म्हणता येणार. आता दुर्दैवाने त्याचा काही लिखित पुरावा आपल्याकडे नाहीये. पण आज जे पत्र आपण पाहणार आहोत, समर्थ रामदास स्वामींचे श्री संभाजीराजांना गद्य पत्र, त्या पत्रामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की समर्थ किती बारकाईनं लक्ष ठेवून आहेत स्वराज्यातल्या घडामोडींवर. हे पत्र 11 वचनांचं आहे आणि या पत्राला अकरा वचनी पत्र असं गद्यपत्र असं समर्थ संप्रदायात म्हणतात. गद्यपत्र आज आपण पाहणार आहोत आणि पद्यपत्र जे आहे तर ते आपण पाहिलंय की ज्यामध्ये समर्थ रामदासांनी 1682ला ते पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये अखंड सावधान असावे, दुश्चित्त न कदापि नसावे, तजविजा करीत बैसावे एकांत स्थळी अशी सुरुवात करून अनेक इतिहासातल्या घटना, घरामध्ये घडामोडी होणाऱ्या त्याचा सुद्धा परामर्श समर्थ रामदासांनी घेऊन संभाजीराजांना स्वराज्यावर लक्ष देण्यासाठी आणि पराक्रमाचा तडाखा गाजवावा असा उपदेश सद्गुरू समर्थ रामदास स्वामींनी केलेला आहे. एक वर्षभर अगोदर समर्थ रामदास स्वामींनी हे पत्र गद्य स्वरूपामध्ये संभाजीराजांना लिहिलेलं आहे. या पत्रामध्ये 11 मुद्दे आहेत. सुरुवात अशी आहे, दुर्मती संवत्सरी पुष्य नदी नवमीस श्री की आपला संपूर्ण प्रसंग सन्निधच आहे ऐसे म्हणोनी ते समयी राजश्री संभाजी यासी कित्येक कृपापूर्वक वचने. कृपापूर्वक वचने असं हे लिहिलेलं आहे आणि यामध्ये आपला काळ समीप आलेला आहे याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. आपला संपूर्ण प्रसंग सन्निधच आहे ऐसे म्हणोनी. आता आमची जाण्याची वेळ आलेली आहे असं लक्षात आल्यानंतर स्वराज्याबद्दल असलेली तळमळ, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल असलेली कळकळ आणि संभाजी महाराजांच्या पुढच्या भविष्यामध्ये त्यांचा होणारा दिग्गज पराक्रम, या सगळ्याच वर्णन समर्थ रामदासांच्या दृष्टीमध्ये आलेलं आहे. आणि म्हणून आपला काळ आलेला आहे, आता हे पत्र लिहायला पाहिजे
म्हणून समर्थांनी या पत्रामध्ये आपल्या लक्षात येईल की काही राजकीय सूचना आहेत, काही धार्मिक सूचना आहेत, काही सैनिकांसाठी लोकसंघटनात्मक सूचना आहेत. अनेक आयामांनी, अनेक कंगोरे असलेलं हे पत्र समर्थ रामदासांनी संभाजी महाराजांना पाठवलेलं आहे. ते समयी राजश्री संभाजी यासी कित्येक कृपापूर्वक, अनंत कृपा, कित्येक कृपा म्हणजे उदंड कृपा आहे तुमच्यावर, असं म्हणून लिहिलेलं हे पत्र आहे. वचन क्रमांक 1. श्री शिवराज कैलासवासी यांचे वंश परंपरेसी राज्यभोग बहुत आहे. कैलासवासी, छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन समर्थ रामदास काय करतायत? कैलासवासी. म्हणून समर्थांच्या चरित्रातला एक प्रसंग आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल, त्याचं स्मरण होईल. शिवाजी महाराज समर्थांना भेटण्यासाठी जेव्हा आले तेव्हा असं समजलं की ते वनामध्ये आहेत, मठात नाही आहेत. शिवाजी महाराज तिकडे गेले. खनाळामध्ये राहे सर्वत्राची चिंता वाहे, असं समर्थ रामदासांचं चरित्र आपल्याला माहिती आहे. शिवाजी राजांनी नमस्कार केला तेव्हा दोन्ही दंडांना उचलून 2 हातांनी समर्थ म्हणतायत, आपण तर शिवाचे अवतार आहात. ब्रह्मा विष्णू महेश, महेशाचे आपण अवतार आहात. म्हणून या ठिकाणी कैलासवासी असं समर्थ रामदासांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. श्री शिवराज कैलासवासी यांचे वंश परंपरेशी राज्यभोग बहुत आहे. सुरुवातीलाच आश्वस्त केलंय, काही चिंता नको, काळजी नको, आपलं राज्य मोठं होणार आहे, सध्याची परिस्थिती राहणार नाहीये. नंबर 2. वर्षे 5 पर्यंत अति कठीण आहे. दैवी प्रार्थना सावधानतेने रक्षिले पाहिजे. आता पुढची 5 वर्ष अत्यंत कठीण आहेत. आपल्याला माहिती आहे घरात झालेली बेदिली. वडील गेले हे संभाजी राजांना 15 दिवस सोहराबाईंनी समजू दिलेलं नाहीये. राजारामांचा राज्याभिषेक करून घेतला. म्हणून समर्थ म्हणतायत वर्षे 5 पर्यंत अति कठीण आहे. दैवी प्रार्थना सावधानतेने रक्षिले पाहिजे. तुमच्यावर दैवी कृपा आहे. ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी. शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात समर्थ रामदासांनी वर्णन केलेलं आहे. तुमच्यावर भगवंताची कृपा आहे, त्यातल्या त्यात तुमच्यावर तुळजा मातेची विशेष कृपा आहे. आणि तरी पण समर्थ म्हणतात अफजल खानाच्या त्या भेटीच्या वेळी अत्यंत सावध राहिलं पाहिजे. या ठिकाणी सुद्धा समर्थ रामदास संभाजी राजांना म्हणतायत की दैवी कृपा तुमच्यावर आहे, त्यात प्रश्नच नाही, मनात काही खिंत आणायचं कारण नाहीये. पण सावधानतेने रक्षिले पाहिजे, अत्यंत सावध असलं पाहिजे. नंबर 3. पूर्वी राजश्रीस राजधर्म, क्षात्रधर्म व अखंड सावधान ऐसे पत्रे पाठविली होती. आपण ही 3 पत्र पाहिलेली आहेत. क्षात्रधर्म सरदारांसाठी सांगितला, राजधर्म अनुग्रह दिला 12 एप्रिल 1649 त्या दिवशी सांगितला. आणि अखंड सावधान रहा अशी 3 पत्र स्वतः समर्थ या पत्रात उल्लेख करतात. याला आता शंका घेण्याचं आपल्या मनात काही कारण नाही की क्षात्रधर्म हे प्रकरण
खरंच संभाजीराजांनी सरदारांना लिहिलंय का? राजधर्म हे प्रकरण खरंच शिवाजी महाराजांना सांगितलंय का? असा मनात आपल्या संशय नाही राहिला पाहिजे, कारण स्वतः समर्थन सांगतायत ते. पूर्वी राजश्रीस म्हणजे शिवाजीस राजधर्म, क्षात्रधर्म व अखंड सावधान ऐसे पत्रे पाठवली होती. ती पत्रे प्रसंगानुसार वाचून मनासी आणून वर्तणूक होईल तरी त्या वचनाचा अभिमान श्री देवासी आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की पत्र किती जपून ठेवावी लागतात आणि ती जपून ठेवली जात असत हे समर्थांना माहिती आहे. राजांच्या काळामध्ये आपली पत्र किंवा राजकीय पत्र ही किती व्यवस्थित सांभाळल्या गेली आहेत त्याचा पुरावा आहे हा. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की ती जी पत्र आहेत ती पत्र तुम्ही एकदा वाचली पाहिजेत आणि त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. पुढे नळ संवत्सरी शिवथरी 18 शस्त्रे समर्पिली ते समयी श्रींचे इच्छेने राजश्री यास कित्येक आशीर्वाद वचने प्राप्त झाली. तो अर्थ काही घडला असेल आणि काही 12 वर्षा उपरी उत्कट भाग्य आहे ते समयीचा संकल्प वाक्य लेखी लेख होता स्मरण मात्र द्यावे. कोणे समयी कोणासी काय घडणार ते सुखे घडेल. 1676 शिवथरला समर्थ वास्तव्याला आहेत आणि दक्षिण दिग्विजयासाठी जायचंय, दक्षिणेकडे स्वारीवर जायचंय आणि तो काळ मोठा लागेल. दक्षिण पादाक्रांत करायचंय, त्यामुळे कदाचित वर्ष दीड वर्ष लागू शकतं. म्हणून क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनासाठी शिवथरला आलेले आहेत. त्याचा पुरावा या पत्रामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. नळ संवत्सरी शिवथरी. नळ संवत्सर केव्हा आहे? हे पत्र लिहिलेलं आहे दुर्मती संवत्सरी पुष्यवदी नवमीस. दुर्मती संवत्सर हे 1681 मध्ये येत आहे. नळ संवत्सर हे 1676 आहे. म्हणजे 4-5 वर्षाखाली राजे दर्शनासाठी जेव्हा आले होते शिवथर प्रांती, तेव्हा त्यांना 18 शस्त्रे समर्पिली. 18 शस्त्र विधिवत पूजा करून समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना दिग्विजयासाठी दिलेली आहेत याचा पुरावा म्हणजे हे वचन आहे. श्रींचे इच्छेने राजश्री यास कित्येक आशीर्वाद वचने प्राप्त झाली. राजश्री म्हणजे पुन्हा राजे शिव छत्रपती. तेव्हा त्यांना आशीर्वादही दिले आहेत. तो अर्थ काही घडला असेल आणि काही 12 वर्षा उपरी उत्कट भाग्य आहे ते समयीचा संकल्प वाक्य लेखी लेख होता स्मरण मात्र द्यावे. मी तुम्हाला या पत्राचं स्मरण देऊन सांगतो. राजांना सुद्धा आशीर्वाद होते. त्यांनी दक्षिणेचा मोठा विजय संपादन केला होता आणि त्या पत्रामध्ये काही सूचना होत्या, त्या तुम्ही वाचा. 12 वर्षा उपरी उत्कट भाग्य आहे. तेव्हाच मी सांगितलेलं आहे की 12 वर्षानंतर आपल्या स्वराज्याचं भाग्य हे अत्यंत पराक्रमी, तेजस्वी, ऊर्जस्वल होईल. असं
समर्थ 1681 लिहिलेल्या पत्रामध्ये 1676च्या पत्राचा उल्लेख करतायत. 5वं वचन आहे, सन्निध वस्त्र पात्राधिक जो पदार्थ होता तो सर्व श्री समर्पिला. चाफळी प्रसंगानुसार श्रीच्या देवळाचा कार्यभाग घडोनी येईल. हाही पदार्थ राजश्रीच्या विचारे त्याची कार्यास लावावा अथवा महाद्वारी दीपमाळा कराव्या. या पत्रातून आपल्याला लक्षात येईल की शिवाजी महाराजांकडनं काही धान्य, काही वस्तू चाफळच्या मंदिरासाठी, चाफळच्या उत्सवासाठी येत असत. त्याचा पुरावा आहे या पत्रामध्ये. वस्त्र पात्राधिक, जी वस्त्र पाठवली, जी भांडी कुंडी वस्तू पाठवली, तो सगळा पदार्थ श्रीस समर्पिला, रामाला अर्पण केलेला आहे. चाफळी प्रसंगानुसार श्रीच्या देवळाचा कार्यभाग घडून येईल. प्रसंगानुरूप तुमच्याकडनं ती सेवा अविरत चालू राहणार आहे. या उपर जर काही वाटत असेल तर महाद्वारी दीपमाळा कराव्या, दीपमाळ उभी करावी अशी सूचना या ठिकाणी दिलेली आहे. 6वं वचन आहे, प्रमादी संवत्सरी सिंगणवाडीचे मठी राजेश्रींनी श्रींच्या सर्व कार्याचा ऐकार केला. 12 एप्रिल 1649 शिंगणवाडीला अनुग्रह प्राप्त केल्यानंतर शिवाजी महाराजांनी अंगीकार केला. ऐकार म्हणजे अंगीकार केलाय, मान्य केलेलं आहे, आनंदाने मान्य केलंय. नित्य उत्सव त्याप्रमाणे त्यांनी नित्य उत्सव व यात्रा समारंभ उत्तम चालविला. म्हणजे राजांचं किती बारकाईचं लक्ष आहे चाफळ मठाकडे. त्या उत्सवामध्ये, सणामध्ये काय काय लागतं. नंतर पुढे एक उल्लेख आहे एका पत्रामध्ये, त्यांची नातसून, राजांची नातसून हत्ती वगैरे पाठवत असे, काही सैनिक पाठवत असे. गर्दी जास्त होऊ लागली. मग तिथं कोण चोरटे, भुरटे असे जमा व्हायचे. अनेक गावचे लोक त्या ठिकाणी यायचे. साध्या साध्या गोष्टीवरून भांडण तंटा व्हायचा. याच्यावर सगळं लक्ष ठेवण्यासाठी म्हणून प्रशासन, राजांकडनं सैनिक तिथे यायचे. पुढे इमारतीचेही स्मरण द्यावे हे त्यांनी मान्य केल्यावरी राजांनी सांगितलं म्हणून आपण सज्जनगडी सुखे वास्तव्य केले. सज्जनगडी सुद्धा त्यांनी बांधकाम केलं. त्यांच्या इच्छेखातर आम्ही त्या ठिकाणी वास्तव्य केलं. शेवटची 6 वर्ष समर्थ सज्जनगडावर राहिलेले आहेत. राजांनी दिलेला पलंग आजही शेजघरामध्ये सज्जनगडावर आहे. अनेक वस्तू सद्गुरू समर्थ रामदास स्वामींनी वापरलेल्या त्या ठिकाणी आहेत. एकूण 14 वस्तू त्या ठिकाणी आहेत. 14 ठिकाणं सज्जनगडावर गेल्यानंतर पाहिलीच पाहिजेत अशी त्या ठिकाणी आहेत. आणि शेजघरामध्ये, समर्थ रामदासांच्या शेजघरामध्ये त्यांचं अग्निकुंड, त्यांचा पानाचा डबा, रामपंचायतन ज्या ठिकाणी पूजा केली ते रामपंचायतनाचं सिंहासन, दत्तात्रयांनी दिलेलं मृगाजीन, हनुमंतांनी दिलेली वल्कलं, दत्तात्रयांनी दिलेली कुबडी, शिवाजी महाराजांनी दिलेली गुप्ती, अनेक वस्तू शेजघरामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतात. समर्थांनी या 6व्या ह्याच्यामध्ये 2 गोष्टींचा उल्लेख केला की शिंगणवाडीचे मठी राजश्रींनी श्रींच्या सर्व कार्याचा ऐकार केला. अनुग्रह दिल्यानंतर त्यांनी मान्य केले की आता हे आमचं काम आहे, आपण
मला दीक्षा दिली आहे, आपण अनुग्रह केलाय, माझ्यावर कृपा केली आहे. आता इथला सगळा सण उत्सवांचा कार्यभार आमची जबाबदारी आहे. 7वा मुद्दा आहे, श्रींच्या भोगमूर्ती आणविल्या, त्याची प्रतिष्ठा मल्हारी निंबदेव त्याच्या बंधूच्या हस्ते करावी. आपण जाणार आहोत, देवालय रामाचे व्हावे. आणि आज जो आपण सज्जनगडावर दगडी मंदिर पाहतो ते सगळं संभाजी महाराजांनी बांधलेलं आहे. हे आपण विसरता कामा नये. आपल्या वडिलांचे सद्गुरू आहेत, आपल्याला या सद्गुरूंचं अधिष्ठान आहे, हे मान्य होतं म्हणूनच तर हे सगळं केलं ना. 3ऱ्या दिवशी अस्थी गोळा करण्याच्या वेळी स्वतः संभाजी महाराज तिथं उपस्थित आहेत आणि त्या राखेतून आलेली ती स्वयंभू समाधी त्यांनी स्वतः पाहिलेली आहे. आपला उदो उदो नको, देवालय रामाचे व्हावे, ही सूचना संभाजीराजांनी आज जे आपण गडावर मंदिर पाहतो ते संभाजी महाराजांनी बांधलेलं आहे. कर्नाटक रीतीचा रथ करून या भोगमूर्ती आणवून प्रतिवर्षी रथोत्सव केल्याने राज्याचे कल्याण आहे. वार्षिक चिन्ह दिसून येईल, दरवर्षी तुम्हाला त्याची प्रचिती येईल, विशेष चिन्ह दिसून येईल. त्या उपरी श्रींचे इमारतीसी आरंभ करावा, त्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी आणि इमारतीस आरंभ करावा. 121 खंडी धान्य संकल्पाची गती सांगावी. उत्सवासाठी किती धान्य द्यायला पाहिजे त्याचा सुद्धा विचार समर्थ रामदास संभाजी राजांना लिहिलेल्या पत्रामध्ये करतायत. 9वा मुद्दा आहे, श्रींचे देवालय अशक्त झाले, नदी सन्निध आहे. कुठला संदर्भ आहे हा? मांड नदी सन्निध आहे. 12 महिने मांडीला लागेल असं पाणी त्या नदीमध्ये असायचं, म्हणून त्या नदीचं नाव मांड आहे. मांड नदी सन्निध, मांड नदीचा उल्लेख नाही, नदी सन्निध आहे. श्रीचे देवालय अशक्त झाले. रामाचं जे देवालय बांधलेलं आहे ते फार पक्क असं नाहीये. ते मागे पुढे तुम्हाला तिथं लक्ष दिलं पाहिजे बरं, असं समर्थ संभाजी राजांना लिहिलेल्या पत्रात म्हणतायत. आता 10वा जो मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे. यावरून आपल्याला समर्थ रामदास स्वराज्यातल्या राजकारणामध्ये किती बारीक लक्ष ठेवून होते याची प्रचिती येईल. पूर्वी एक प्रसंग झाला होता. काय झाला होता? कदाचित मी या पत्र वाचनाच्या सुरुवातीला आपल्याला असं म्हणालो की तो जो अकबर आलेला आहे, औरंगजेबाचा मुलगा आहे, तो बापाशी भांडण करून संभाजी राजांसोबत आला. संभाजी राजांनी काही चौकशी केली असेल, काय करावं आता? शक्यता आहे, नाकारता नाही येणार. म्हणून पहिलं वाक्य आहे, पूर्वी एक प्रसंग झाला होता. तुम्ही काहीतरी विचारलं होतं ना मागे. राजेश्री श्रींच्या दर्शनासी सज्जनगडासी येणार म्हणून स्थळ सिद्धी कारणे मनुष्य आले होते. ते समयीचे वर्तमान. उत्तरेकडील राजपुत्राचे आगमन झाले म्हणून ऐकिले. उत्तरेकडील राजपुत्र म्हणजे याचं नाव आहे अकबर, औरंगजेबाचा हा मुलगा. तो उत्तरेकडचा राजपुत्र आहे. तो बापाला भांडून आला. समर्थ म्हणताय उत्तरेकडील राजपुत्राचे आगमन झाले म्हणून ऐकिले, ते समयी आता काय आला म्हणून बोलिले. आता कशासाठी हा आला? याच्या मनात काय आहे? काय करावं आपण? अशी काही चर्चा झालेली असणार आहे. त्याचा संदर्भ समर्थ या ठिकाणी देत आहेत. परंतु
या उपरीही ते प्रांतीचे लोक अनुकूल करून घेतील, तरी उभयता योगे कार्यसिद्धीच आहे, परंतु त्वरा पाहिजे. काय अर्थ निघतो? त्या प्रांताच्या त्या राजपुत्रासह आलेल्या सैन्याला आणि तिकडच्या सैन्याला अनुकूल करून घ्या आणि त्याच्यासोबत औरंगजेबाचा काटा काढता येतो का पहा. उभयता योगे त्याला धरून, अकबराला हाताशी धरून, कार्यसिद्धीच आहे. काय कार्यसिद्धी आहे? शेवटी सांगितलेलं आहे काय ते. परंतु त्वरा पाहिजे. यात पटापट सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत, त्या नाही घडल्या दुर्दैवाने. परंतु त्वरा पाहिजे. प्रतिवर्षी श्रींचे यात्रेसी राजगृहीहून एक भले मनुष्य संरक्षणाशी पाठवित जावे. एक मातब्बर सरदार हे सगळं लक्ष ठेवण्यासाठी उत्सवावर पाठवला पाहिजे. आणि समारंभादी रथोत्सव समयी हस्ती 2, करणे 2, वाद्ये जोडे 2, तिवाशे 2, जमखाने 2, शामिने 2 येणेप्रमाणे पाठवून श्रींचा यात्रा समारंभ संपादून पदार्थ फिरावून आणीत जावे. हाही निश्चय पूर्वीचाची आहे. राजश्री शिवबा राजेंनी मान्य केलेला. याचं फक्त मी स्मरण देतोय तुम्हाला. लेखही होता, हे लिहूनही पाठवलेलं आहे. 11वा मुद्दा आहे, श्रीचे पेठेचे पत्र दृश्य करावे, कार्यकर्ते नीती वदावी. श्री कार्यासी अति तत्पर ऐशा पुरुषाच्या योगे धर्मवृद्धी आहे. धर्मवृद्धीने राज्यवृद्धी आहे. या 11व्या मुद्द्यामध्ये शेवटच्या चरणामध्ये समर्थ सांगताय, श्रींचे पेठेचे पत्र दृश्य करावे, कार्यकर्ते नीती वदावी. कार्यकर्त्यांनी नीतिवंत असलं पाहिजे. श्री कार्यासी अति तत्पर ऐशा पुरुषाच्या योगे धर्मवृद्धी आहे. अत्यंत धर्मतत्परायण असलेल्या पुरुषांनी, म्हणजे हे संभाजी राजांचं वर्णन आहे. तुमच्यासारखा धर्मासाठी प्राणांचं बलिदान करणारा दुसरा योद्धा कुणी दिसत नाही. एक ही शंभू राजा था, परम प्रतापी महापराक्रमी, शेर शिवा का छावा था. कवी योगेशांची ही रचना आहे. रक्त सळसळायला लावेल अशी ही रचना आहे. श्रींचे पेठेचे पत्र दृश्य करावे, कार्यकर्ते नीती वदावी. श्री कार्यासी अति तत्पर ऐशा पुरुषाच्या योगे धर्मवृद्धी आहे. धर्मवृद्धीने राज्यवृद्धी आहे. धर्माचं रक्षण केलं तर स्वराज्याचं रक्षण आपोआप होईल. धर्मवृद्धीने राज्यवृद्धी आहे. शेवटी समर्थ पद्य स्वरूपामध्ये बोलतात, इतुके बोलिलो स्वभावे, यात मानेल तितुके घ्यावे. समर्थ रामदास शेवटी म्हणतात, मी हे सगळं लिहिलंय पत्रामध्ये. माझ्या स्वभावाला अनुसरून नेहमीच्या प्रघाताने मी हे सगळं लिहिलेलं आहे. यात मानेल तितुके घ्यावे. हे मोठेपण दिलेलं आहे संभाजीराजांना. मी तुम्हाला लिहिलंय, यातलं तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. अशी काही शक्यता आहे का 11 वचनांपैकी 2 वचनं ठीक आहेत, बाकीची काढून टाका, असं नाही होणार. पण हा दिलेला मोठेपणा आहे संभाजीराजांना. नम्रता घेतलेली आहे समर्थांनी आपल्याकडे. इतके बोलिलो स्वभावे, यात मानेल तितुके घ्यावे. श्रोती उदास न व्हावे,
बहु बोलिलो म्हणून. आपण नाराज होऊ नका बरं, आपण उदास होऊ नका बरं. मी तुम्हाला असं लिहिलंय म्हणून. शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रामध्ये समर्थ म्हणाले होते, तुमचे देशी वर्तमान केले, वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले. आणि पुन्हा दुसऱ्या पत्रामध्ये समर्थ म्हणतात की तुम्ही तुमची हातातली कामं सोडून आमचा परामर्श घेण्यासाठी, आमची चौकशी करण्यासाठी, आमची विचारपूस करण्यासाठी, आमचं भेटीसाठी तुम्ही हातातली कामं सोडून येऊ नका बरं. कारण तुमचा व्याप मोठा आहे, खूप मोठी मोठी कामं तुमच्या हातावर आहेत. तसंच या ठिकाणी समर्थांनी संभाजीराजांना हे सगळं, त्याचं स्मरण अगोदरच सगळं झालेलं आहे, हे मी तुम्हाला स्मरण देतोय. हे सगळं लेखी तुमच्याकडे आहे. कारण सुरुवातीला समर्थांनी लिहिलेलं आहे तिसऱ्या मुद्द्यामध्ये की क्षात्र धर्म राजधर्म पूर्वी राजश्रीस अखंड सावधान ऐसे पत्रे पाठवली होती. ती पत्रे प्रसंगानुसार वाचून मनासी आणून वर्तणूक होईल तरी त्या वचनाचा अभिमान श्रीदेवासी आहे. तुम्ही जेवढं सत्कार्य कराल, जेवढं त्या पत्राप्रमाणे वागाल, त्याचा अभिमान आणि तेवढी कृपा प्रभू श्रीरामाची होणार आहे, हे नक्की आहे. पुढे समर्थ म्हणतात, औदार्ये धर्ममूर्ती काय लिहिणे तया प्रती. अहो तुम्ही धर्माची मूर्ती आहात. तुमचं व्यक्तिमत्व संभाजीराजांना लिहिलेल्या पत्रात काय गौरव आहे. तुम्ही म्हणजे मूर्तिमंत धर्म आहात. समर्थ म्हणतायत संभाजीराजांना, धर्माचं दुसरं प्रतिरूप तुम्ही आहात. औदार्य आहे तुमच्याकडे, औदार्य धर्ममूर्ती काय लिहिणे तया प्रती. मी काय लिहायला पाहिजे तुम्हाला. धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. ही जी कीर्ती, ही जी परंपरा, हा जो वारसा पिताश्रींकडनं आलेला आहे, तो तुम्ही सांभाळा. आणि जे समर्थ मी तुम्हाला म्हणालो की कार्यसिद्धीस जाणार आहे. काय कार्यसिद्धीस जाणार आहे. या पत्राच्या शेवटी समर्थ म्हणतात, देवद्रोही यांचा नाशची आहे. मुसलमान यावरी सत्ता, 7 राज्य, 7 शाह्या राक्षसी अत्याचार या देशावर करत होत्या. आणि हे सगळे देवद्रोही होते, देशद्रोही होते. म्हणून समर्थ एका पत्रामध्ये म्हणतात, देवद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परते. समर्थ संभाजीराजांना आश्वस्त करतायत, देवद्रोही यांचा नाशची आहे, त्यांचा नाश होणार आहे. समुद्र तीरस्थांचा नाश आहे. समुद्र तीरस्थ कोण आहेत. हे ब्रिटिश आहेत, टोपीकर, पोर्तुगीज, हे सगळे बाहेरून समुद्र मार्गे आलेले. म्हणून समर्थ लिहितात, समुद्र तीरस्थांचा नाश आहे. आपण पाहिलंय की या पत्रावरून आपल्याला क्षात्रधर्म राजधर्म हे समर्थांनी पत्र लिहिलेली आहेत, त्याचा उल्लेख या ठिकाणी केला आहे. आणि 1676ला आपण जर पाहिलं पंचांग काढून तर नळ संवत्सर होतं. हा सगळा अभ्यास समर्थ होती सुनील दादा चिंचोळकरांनी एवढ्या सखोलपणे केलेला आहे. म्हणून आज आम्हाला समर्थ रामदासांच्या वाङ्मयाच्या अनेक आयामांचा, अनेक कंगोऱ्यांचा एवढा देदीप्यमान प्रकाश आमच्या समोर उभा आहे. त्या प्रकाशामध्ये आम्हाला समर्थांचं व्यक्तिमत्व अजून उजळून निघालेलं पाहायला मिळतं. तटबंदीला श्रीचे देवालय अशक्त झाले, नदी सन्निध आहे, या वचनातून रामाच्या चाफळच्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराची जी तटबंदी आहे ती जरा अशक्त झाली आहे. कारण त्या
बाजूनी नदी वाहतीये असं समर्थ म्हणतात. आणि शेवटी समर्थ म्हणतात की वडिलांचं हे जे सेवा कार्य आहे, धर्मकार्य आहे, धर्मस्थापनेची कीर्ती आपण सांभाळली पाहिजे. म्हणून समर्थांनी संभाजी महाराजांना या गद्यपत्रातून आपले सगळे भावनिक दोर असे सगळे उघडे करून संभाजीराजांना सांगितलेले आहेत. आणि पुढच्याच वर्षी दुसरं जे पत्र लिहिलेलं आहे त्याचा आपण विचार केलेला आहे मागे. ते पद्यपत्र आहे 1682. संभाजी महाराजांचा जेव्हा अभिषेक झाला त्या 15 जानेवारी 1682ला त्या दरम्यान ते पत्र लिहिलेलं आहे. संभाजीराजांना लिहिलेली 2 पत्र समर्थ रामदासांनी इतिहासामध्येही पुरावा म्हणून आहे. आणि एक गद्यपत्र आहे, एक पद्यपत्र आहे. अजूनही काय काय कुठे बाळं मिळतील नानासाहेब देवांसारखा. आणि शतकोत्तरी नानासाहेब देवांचा पुनर्अवतार झालेले सुनील दादा चिंचोळकर असं एखादं व्यक्तिमत्व जन्माला येईल आणि पुन्हा तो देदीप्यमान इतिहास आमच्या सगळ्यांच्या समोर उभा राहील. कारण समर्थांचं वचन आहे, समुद्र तीरस्थांचा नाश आहे, यावनी सत्तेचा देवद्रोह्यांचा नाशची आहे. यामध्ये आपण संदेह घेण्याची काही गरज नाही आहे. उद्या दुपारी 3 ते 4 असंच आपण समर्थ रामदासांचं उपदेशात्मक काव्य त्याचा विचार करूया, त्याचा अभ्यास करूया. तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा आपल्या समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.